कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून जाणारा तसंच गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग आम्हाला नको आहे, तो कायमचा रद्द करावा अशी मागणी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीचं निवेदन वाळवा तालुक्यातील संघर्ष समितीच्या वतीनं पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना देण्यात आलं. गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग कायमचा रद्द करावा या मागणीसाठी 21 ऑगस्टला कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. महाराष्ट्रातील खड्डे बुजवायचे सोडून राज्य शासन नवीन शक्तिपीठ महामार्ग बनवण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या पोटावर पाय आणणारा आहे. तसंच या महामार्गाची काही गरज नसल्यानं तो महामार्ग तात्काळ थांबवावा अशी मागणी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीचं निवेदन वाळवा तालुक्यातील संघर्ष समितीच्या वतीनं पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना देण्यात आलं. पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी इथं रस्त्याच्या मागणीसाठी उपोषण केलेल्या ग्रामस्थांना भेटण्यासाठी आले होते, तेव्हा हे निवेदन देण्यात आलं. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून जाणारा आणि गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग कायमचा बंद करावा या मागणीसाठी 21 ऑगस्ट रोजी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांना आम्ही निवेदन द्यायला होतो की शिंदे साहेबांनी आम्हाला यापूर्वीच्या निवडणुकीच्या वेळेला आश्वासित केलं होतं की शक्तिपीठ कोणत्याही परिस्थितीत होणार नाही. परंतु परत आणि देवेंद्र फडणवीस सरकारनं ही शक्तिपीठाचा परत गाठ घातलेला आहे. आणि असं जर झालं तर कुंडलवाडी, आयतोडी खुर्द, निलेवाडी, पारगाव हे भाग कंप्लीट आमचा उद्ध्वस्त होणार आहे. आणि मुळातच हा पूरग्रस्त भाग आहे 80% विस्थापित होतोय. आणि असं जर झालं तर कमीत कमी आम्हाला ही गाव पूर्णपणे आम्हाला चांदोलीसारखं कुठं तर पुनर्वसन आम्हाला करावं लागेल. त्यासाठी कोणत्याही परिस्थितीत आम्ही रस्त्यावरची लढाई लढतोय. आता 21 तारखेला आमचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा आपट मोर्चा आहे. आणि मोर्चाच्या माध्यमातून फडणवीस सरकारला आम्ही सांगू इच्छितो किंवा आता आंबेडकर साहेबांना आम्ही निवेदन दिले. ह्या भागाचे खासदार यावेळी ऐतवडे खुर्दचे सरपंच संभाजी पाटील, आनंदा पाटील, बाळासाहेब पाटील, अनिल पाटील, पंडित यादव, धनाजी पाटील, निवृत्ती पाटील, राहुल पाटील यासह वाळवा तालुक्यातील संघर्ष समितीचे कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.